तर पुण्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून गुलाबी थंडीची लाट आली आहे। याच आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेण्यासाठी पुणेकर आता पालिका गार्डन्स मधून मॉर्निंग वॉकसाठी गर्दी करू लागलेत। एकदम मस्त गुलाबी थंडी आपले आपले तरुणपणीचे दिवस आठवतात। आताचे सगळेजण एकत्र येऊन एन्जॉय करतात। इथे ग्रुप खूप छान झालेला आहे। आमचा पुलकट्ट्याचा ग्रुप आहे। एकमेकांच्या ओढीने आम्ही तेवढ्यासाठी येतोय। कितीही थंडी असली तरी बागेत फिरायला खूप एक वेगळाच मजा येते, आनंद येतो। इतकं सुंदर वातावरण इथं असतं। दिवसभराचा सगळा शीट, आदल्या दिवशीचं सगळे टेन्शन सगळे निघून जातात। सकाळी आल्यानंतर अतिशय रिचार्ज होऊन दिवसभर उत्साह राहतो। आणि थंडी असल्यामुळे काय होतं की अजून एक काय म्हणतात त्याला, आल्यानंतरचा थकवा जाणवत नाही बेसिकली। आणि फिटनेस जास्त, आपल्याला व्यायाम जास्त करण्यासाठी आपल्याला उत्साह। हल्लीची तरुणाई पण गोधडीत भरून राहते। नाही पण इथं बागेमध्ये ना तरुणपासून अगदी म्हाताऱ्यांपर्यंत सगळे लोक इथं बघायला मिळतात। अगदी तरुण मुलं पण अगदी इथं वॉकिंगला, नंतर जॉगिंग असतं। काय सल्ला द्याल तरुणांना, थंडीचा आनंद कसा घ्यायचा तुमच्या अनुभवाच्या जोरावर? नाही, तरुणांनी खरं अवश्य या बागेमध्ये यावं आणि आम्ही त्यांच्याकडे बघून आम्ही स्वतः मोटिवेट होतो। पुढच्या बातमीकडे आपण वळतोय। मुंबईतील अंधेरीत वीरा देसाई रोडला आग लागली आहे। वीरा देसाई रोडवरील इमारतीमध्ये आग लागली असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती हाती येते। मोठी बातमी समोर येते ही आपण दृश्य सध्या अंधेरीमधली पाहतोय। मुंबईतल्या अंधेरीमध्ये वीरा देसाई रोडवर आग लागली आहे। इकडच्या एका इमारतीत आग लागल्याची ही दृश्य सध्या हाती आली आहेत। आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहेत। वीरा देसाई रोडवरची ही इमारत आहे आणि इथे या वरच्या मजल्याला आग लागलेली आहे। मोठ्या प्रमाणात अग्निशमन दलाचे जे कर्मचारी आहेत ते तिथे दाखल झालेले आहेत आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत। ऑक्टोबर महिन्यामध्ये देशातील तब्बल 1,36,00,000 लोकांनी विमान प्रवास केला असल्याची माहिती समोर येते। गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्याच्या प्रवासी संख्येच्या तुलनेमध्ये यामध्ये 5.6% वाढ झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून हवेमध्ये गारवा वाढल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर याचा परिणाम झाल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे आता व्हायरल संसर्गाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत। त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे। स्वाईन फ्लू आजारामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा दुपटीनं वाढ झाली आहे। राज्यामध्ये जानेवारी ते 21 नोव्हेंबर या कालावधीमध्ये 2,325 रुग्ण आढळून आले आहेत। तर यामुळे 57 जणांना जीव गमवावा लागला आहे। दुर्गंधीमुळे कांजूरमार्ग येथील डम्पिंग ग्राउंड बंद करण्याची वेळ आणि मागणी विक्रोळी आणि कांजूरमार्ग परिसरातील नागरिकांनी सातत्याने केली आहे। मात्र नव्या डम्पिंग ग्राउंडसाठी जागेचा पर्याय मिळत नसल्याने तोपर्यंत हे डम्पिंग ग्राउंड बंद करणं तुर्तास अशक्य असल्याचं महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटलंय। मुंबईतही हवेचा स्तर खराब झाल्याचं समोर आलंय। मुंबईतील अनेक भागामध्ये हवेच्या गुणवत्तेनं 200 एअर क्वालिटी इंडेक्स ओलांडला असून ही चिंतेची बाब ठरतेय। प्रदूषणासाठी वाहनं, सततची बांधकामं आणि कंपन्या जबाबदार असून त्यासह तापमानात होणारी घट आणि त्यामुळे प्रदूषणाचे कण वातावरणात कायम राहत असल्याचंही कारण समोर येत आहे। नाशिकपेक्षा हैदराबाद, चेन्नई, अहमदाबाद, बंगळुरू या शहरांची हवा अधिक शुद्ध असल्यामुळे शहर स्वच्छ, सुंदर, हरित नाशिकची जी बिरुद आहे ते गमावण्याच्या मार्गावर सध्या समोर येत आहे। जगभरातील वायू प्रदूषित शहरांमध्ये नाशिकचा क्रमांक हा 274 झाला आहे। ऑल इंडिया संविधान आर्मीसह विविध 10 संघटनांच्या वतीनं ईव्हीएम विरोधात रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे। 6 डिसेंबर रोजी ईव्हीएम हटाव देश बचावसाठी दादर रेल्वे स्थानकावरती आंदोलन केलं जाणार आहे।